कंडारी येथील माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष निसाळकर व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा। एकोणीसशे 99-2000च्या विद्यार्थिनी आहेत, त्या 10वीच्या बॅचला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणून त्या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही हा एवढा भव्य दिव्य सोहळा साजरा केलाय।
त्यातच शाळेची पूर्वपरीक्षा शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर येऊन जाणून झाली. शाळा आपली कायमची सुटली. मग इथे दिवस शाळेच्या निरोपाचा सेंड ऑफचा माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पूर्ण विद्यार्थी जमलेले आहे. पुन्हा शाळा भरणार हा तुमचा जो ग्रुप आहे शाळेचा तो एक तुमचा शब्द होता आणि ती शाळा आज भरलेली आहे आणि खूप चांगलं प्रदर्शन सुद्धा ठिकाणी एक आठवण जुनी आठवण झालेली आहे. काय सांगाल? आम्ही बॅच 1999-2000च्या विद्यार्थिनी आहेत आणि ही आमची अहिल्यादेवी कन्या विद्यालय शाळा आहे आणि ही मराठी शाळा आम्ही त्यावेळेस मराठी शिकलेलो आहेत आणि आता आम्हाला त्या बॅचला ज्या 10वीच्या बॅचला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून त्या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही हा एवढा भव्य दिव्य सोहळा साजरा केला आहे आणि त्याच्या मागे अजून एक मेसेज द्यायचा होता मला की आता सरकारने खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पण तसंच जर शासनाला एक विनंती आहे की तसंच जर शासनाने मराठी शाळांकडे जर पर्सनली लक्ष दिलं, कारण मातृभाषेतनंच मुलगा हा शिकत असतो आणि ती मनातनं रुजत असते तर आणि तीच पुढे येते. कारण आता आम्ही काही इंग्लिश मिडियममध्ये शिकलेलो नव्हतो आणि त्यावेळेस आम्ही छड्या खाल्ल्यात आणि त्या छड्यांचे आजही आपल्यासारखे भरपूर असे जण आहेत की जी जुनी लोक आहेत ते छडा मार खाऊनच आता खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत. जे असं म्हणतात की छडा मारू नये किंवा एक 1ली ते 8वी फक्त पास करायचं. तर त्यामुळे आमच्या असं निदर्शन असलं की आम्ही आमच्या मुलांवरनं बघितलंय की जी शिक्षण प्रणाली आहे ती थोडी खालावली आहे. तिला जर बॅलन्स करायचं असेल आणि आपल्याला एक नवीन युवा पिढी जर आपल्याला तयार करायची असेल तर ती असं करून चालणार नाही. तर आपली शिक्षण प्रणाली ही खूप स्ट्रॉंग करायला हरकत नाही आहे असं मला शासनाला निवेदन आहे. तर ती आपल्या मराठी भाषेला जर आपण धरून चाललो तर ते जास्तच असं होईल असं मला वाटतं. आज कोणकोणते कार्यक्रम झाले या ठिकाणी? आज आमच्याकडे कोणते नाही झाले. आम्ही आमच्या गुरूंचं पूजन केलं, गुरु पुष्पांजली केली आणि त्यासाठी आमच्या सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक डान्स ठेवला जो तो आम्हाला पहिले परत आमच्या शाळेकडे आम्हाला घेऊन गेला त्या फ्लॅशबॅकमध्ये आणि तो इतका अप्रतिम सुंदर आहे की त्याला तोड नाहीये आणि त्याच्यासाठी वर्णन करायला माझ्याकडे शब्दही नाहीये. आणि त्यासाठी ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी जवळजवळ आम्ही 70 मुली आलेलो आणि आमचे जवळजवळ जुने सगळे रिटायर्ड शिक्षक 30-40 शिक्षक आमचे आलेत. ही खूप साधी गोष्ट नाहीये. ह्या सगळ्या दूर दूर कुणी दिल्लीवरनं आलंय, कुणी नागपूर, कुणी कुठून मुंबईवरनं, पुण्याहून, असं कसंही करून
अगदी म्हणजे विदाऊट रिझर्वेशन सुद्धा मुली शाळेच्या ओढीने इकडे सगळे सहभागी झाले आणि सोहळ्याला त्यांनी 4 चांद लावले. आज जो डान्स झाला डोळे पाणवले, अगदीच कशी आठवण झाली ती? कशी आठवण झाली? ह्या डान्सचा आम्ही चालू काहीतरी करमणुकीचा आपण कार्यक्रम सादर करायचा. मग काय करायचं? मग आमच्याच मैत्रिणींपैकी बोलले की आपण शाळेसंदर्भात करू. इतर आपले म्हणजे होतात डान्सेस वगैरे मूवीजच्या गाण्यांवर वगैरे, पण नाही, आपण काहीतरी वेगळं करायचं. कारण आपल्याला नेहमी हटके द्यायची आणि वेगळं पण द्यायची एक आहे सवय, त्यामुळे आपण त्याप्रमाणे करायचं. आणि मग तो शाळेत किडा असतो ना, तो आमच्यामध्ये अजूनही वळवळतोय आणि त्याच रूपात आम्ही ती शाळेचं अगदी पूर्ण वर्षांचा फ्लॅशबॅक आम्ही एका डान्समध्ये संपूर्ण विद्यार्थी जमवले कसे तुम्ही एकत्र? आम्ही आम्ही सोशल मीडिया, थँक्स यू सो मच सोशल मीडिया. कारण सोशल मीडियाचा योग्य तो उपयोग कसा करायचा त्याचा अगदी पुरेपूर फायदा आम्ही उठवला. आम्ही फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम नको तिथून मेसेंजर्स टाकून कॉलिंग्स वगैरे करून सगळ्यांना, शिक्षकांना, इव्हन शिक्षकांना, कारण सगळे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यामुळे ते आपल्या इथे आहेत असतील नसतील त्याचा आम्हाला काही शाश्वती नव्हती. पण आम्ही वाया तिच्याकडनं आम्ही असं जाऊन किंवा त्या पर्सनली भेटून ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारेही आम्हाला खूप मदत झाली. त्यामुळे त्यांचं थँक्स अ लॉट. शिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर झालं असं की सगळेच शिक्षक आता नाही आहे. काही शिक्षक आमचे ह्या जगात नाही आहे, त्याचं दुःख आहे. त्यांना आम्ही आदरांजली अर्पण करतो. पण त्यांना एक स्मरणांजली म्हणून आम्ही आमचा एक बॅनर तयार केला आहे. त्या बॅनरवर आम्ही आमचे जे जुने काही जे शिक्षक होते त्या शिक्षकांचे फोटोज वगैरे तिथे टाकले आणि त्यांना एक स्मरणांजली आम्ही तिथे दिली. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ. कंडारी येथील माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष निसाळकर व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री सुधीर जंजाळे व समस्त जंजाळे परिवार भुसावळ. कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावळ. लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय.
बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी, संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल्स भुसावळ. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार भुसावळ. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियानी व समस्त बियानी परिवार भुसावळ. करो लाख कोशिश वो हद ना आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसे. भुसावळ शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार. ना होगा ये तो खानदान शेरे. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार भुसावळ. फन आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ पूजा राजू सूर्यवंशी व समस्त सूर्यवंशी परिवार भुसावळ. नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. भुसावळात फक्त 2 कागदांवर घ्या बुलेट. नवीन वर्षात रॉयल एनफील्डची धमाकेदार ऑफर. आजच फक्त 2 कागदपत्र जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा. रॉयल एनफील्ड मध्ये
क्लासिकच्या मॅट फिनिशिंग LED आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्ये बुलेट उपलब्ध. कमीत कमी डाऊन पेमेंट सह फायनान्स सुविधा देखील आहे उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा 70 20 25 48 30. आमचा पत्ता आहे जळगाव रोड, अयोध्यानगर, भुसावळ. आपलीच चर्चा. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी नगरसेवक ॲडव्होकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार, भुसावळ. भुसावळात 31 डिसेंबर पर्यंत खास ऑफर. नवीन वर्षात होंडा शाईनचे वाढणार भाव. म्हणूनच तर राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहेत क्रिसमस व नवीन वर्षाचा बंपर धमाका. स्वस्तात मस्त दरात आजच होंडा शाईन खरेदी करून आपले स्वप्न करा साकार. तर मग वाट कसली बघताय? आजच राम होंडा शोरूमला घ्या धाव. आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम, जळगाव रोड, भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.